आमच्या सोलापूर जिल्ह्यातलं 4 तालुका असताना तुम्ही सातारा जिल्ह्यातला खासदार देता? खोडाला सोडून तुम्ही फांद्या मान द्यायला लागला म्हणले. तू तरी वाजली पाहिजे आणि मोहिती पाटलाही वाजली पाहिजे. तुम्हीच मतं दिली ती आता निंबाळकर दिले ते आम्ही आता घोडा लावून घेतला एक बळ. ज्यावेळेस उद्धव साहेब होतं त्यावेळेस दुधाला 40 रुपये रेट होता. बर आता 26 रुपये दर आहे. आज तुम्ही देताय शेतकऱ्याला 6,000 रुपये आणि इलेक्ट्रॉनिक बॉन्ड मध्ये हाणताय 6,000 कोटी. 15 लाखाचं काय झालं? 15 लाख आताच खर्च होणार. नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. जगातल्या सर्वात मोठे असणारी लोकशाही आपल्या भारताची आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवाला आज खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. आज दुपारी 3 वाजता भारतीय निवडणूक आयोगानं प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि देशातल्या ज्या काही लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या आजच्यापासून जाहीर झालेल्या आहेत. त्याच्या आचारसंहिता जी आहे ती आजच्यापासून लागलेली आहे. खरं तर या लोकशाही प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो असतो मतदार, ते असतात नागरिक. खरं तर नागरिक जे ठरवतात तेच लोकप्रतिनिधी या मतदारसंघाचं नेतृत्व करतात आणि लोकांचा नक्की कौल काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी सातत्यानं आपल्या एबी मराठीवरती करतो आहे. सध्या मी पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी या गावामध्ये आहे आणि जैनवाडी या जर गावाचा विचार केला तर लोकसभेसाठी हे जे गाव आहे ते माढा मतदारसंघात येतं आणि विधानसभेचा जर विचार केला तर हे गाव सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये येते. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सांगोला विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व जे आहे ते शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील करतायत आणि लोकसभेचं जे नेतृत्व आहे ते रणजितसिंह नाईक निंबाळकर करतायत. आणि परत एकदा भाजप नेतृत्वानं त्यांच्यावरती विश्वास ठेवत पुन्हा एकदा त्यांना भाजपने संधी दिलेली आहे आणि रणजितसिंह निंबाळकर हे भाजपकडून पुन्हा एकदा मैदानात आहेत. मात्र महाविकास आघाडीकडून मैदानात कोण येते रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात लढायला याची मात्र हे जे काही नाव आहे ते मात्र पुढे आलेलं नाही. सध्या मी जैनवाडी गावामध्ये आहे आणि या गावातील लोकांचा नक्की कौल काय हे मी या निमित्तानं जाणून घेणार आहे. नमस्कार. नमस्ते. काय नाव? मी विलास गोपने. विलास गोपने. हेच गाव? हो, हेच गाव. काय सध्याची काय राजकारण चाललंय? आज लोकसभा जाहीर झाली आहे, हे बघून कसं वाटतंय? काय आहे, राजकारणात सर्वात मोठी चूक फडणवीस साहेबांनी केली. चूक केली? लय मोठी चूक केली. काय? काहीच कारण नव्हतं. त्यांनी ही फोडाफोडी करायचे, हे करायचं. 5 वर्ष विरोधात बसायचं ना, कशाला सत्ता पाहिजे त्यांना? पण फडणवीसनी फोडाफोडी केली असं तुम्ही कसं म्हणू शकता? हो, मग कुणी केली? त्यांना सत्तेचा जे हव्यास आहे ना तो नको होता. तुम्ही 105 होता ना, 105च्या 5 विरोधात बसायचं तुम्ही. आणि दुसरं काय आहे, भाजपनं हे जे वातावरण सगळं हे केलं. आता मी स्वतः धनगर समाजाचा आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्हाला आरक्षण देणार होते बारामतीमध्ये. आमची लोक सगळी ईडी झाली किंवा हे झाले जरा बारामती मतदारसंघात त्यावेळेस हे होतं. त्यांनी आरक्षण दिलं नाही. किती कॅबिनेट झाल्या? प्रत्येक लोकांनी विचार केला पाहिजे ती माणूस किती खरं बोलतो. आरक्षणाचा मुद्दा, मराठा आरक्षणाची अवस्था केली, धनगर आरक्षणाची आरक्षण नंतर तर झालं, आता चालू झालं. ही 2014 सालची गोष्ट आहे. ही जी आरक्षण दिली नाही ती घोषणा देऊन त्याचा काय परिणाम ह्यांना येणार निवडणुकीमध्ये? दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला शेतकऱ्याविषयी. मी आहे शेतकरी. शेतकऱ्याविषयी सांगतो तुम्हाला. शेतकऱ्याला तुम्ही 40 तालुका दुष्काळ जाहीर केलं. आता माळशिरस असेल, सांगोला असेल, माडा असेल, बारामती पण केला. खऱ्याने ह्या तालुक्यात दुष्काळ आहे का? दुष्काळ तालुक्यात इथं आमचे बघा ना. आमचं मंडल तुम्ही घेतलं म्हणून नुसती पेपरबाजी केली, काय केली, किंवा सांगोल्याला घेतलं. आमचं मंडल बाळवणी मंडल जाहीर केलं. आता ते हेक्टरी 26,000 जाहीर केलं, 25,000 जाहीर केलं. आमच्या तालुक्याला, पंढरपूर तालुक्याला का घेतलं नाही? पंढरपूर तालुका तुम्ही सोडून दिला का? 2 लोकसभा मतदारसंघ आहेत पंढरपूर तालुक्यात, 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. तुम्ही आमच्या तालुक्याचं काय केलं नाही? मग आता ही जी सगळं काय शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, आरक्षणाचे प्रश्न आहेत, परिणाम हो 100% परिणाम बघावे लागतील. या 15 दिवसात तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय घोषणा केली सांगा? शेतकऱ्यांसाठी ह्या सरकारनं, भले भाजप सरकार केंद्रातला असू द्या नाही तर ह्या तिघाचा असू द्या, जे जी सत्ता येईल तिथं जाईल ती काय म्हणते आम्ही करणार आहे. अजित पवार सत्तेत आले, एकनाथ शिंदे साहेब सत्तेत आले, फडणवीस तर आधीपासून सत्तेत आहेत. म्हणजे केंद्रात सत्ता म्हणजे त्यांनी सत्तेतच. आता माढा लोकसभेत जर विचार केला तर रणजितसिंह निंबाळकरांना परत संधी दिली. रणजितसिंह निंबाळकरांना संधी दिली. ही आमच्या सोलापूर जिल्ह्यातलं 4 तालुका असताना तुम्ही सातारा जिल्ह्यातला खासदार देता? कशासाठी देता तुम्ही? बरं, रणजित निंबाळकर किती वेळा आले बाळवणी गटात?
ह्या माझ्या गावात शासनाचं जेवढं पुरस्कार आहे तेवढं सगळं पुरस्कार आम्हाला मिळाले तर बरं. माझ्या गावात 1 रुपया निधी दिला नाही. असा त्याने किती निधी 5 वर्षात खासदार निधी झाला ना 1 रुपया सुद्धा निधी आला नाही. 1 रुपया. असं माझं गाव नव्हे, माझं गाव द्या सोडून, पण इतर गावांनी कुठल्या गावांनी निधी दिला त्याने एक पत्रक काढून दाखवा. निवडून येतील का निंबाळकर आता? 2 लाख मतानं पडणार यावेळेस, पडणार. तर मग मोहिते पाटलांना उमेदवारी नाकारले. मोहिते पाटलांना दिला असतं काय फरक पडला असता असं वाटतं? मोहिते पाटलांना उमेदवारी भाजपनं दिली असते तर त्यांच्या वैयक्तिक कामावरती ते निवडून आले असते. हे 2014ला त्यांनी दाखवले. मोदी लाटेत पण निवडून आले होते. होय, नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? गणेश मोरे. गणेश मोरे. बरं, काय चाललंय हे राजकारणात सगळं? राजकारणाच काय ऐकून आहे आपलं सगळं आनंदात. बर, टीव्ही बघता ना, बातम्या बघता का नाही? बातम्या बघतो जिओच्या मोबाईलवर. जिओच्या मोबाईलवर बघताय. बरं, आज निवडणूक लागली माहित आहे का? चालू झाले फटाकडे उडवायचं. आम्ही काय फटाकडे उडवाया ती परत आहे त्या. आता कुठल्या फटाकडे आज दिसते तर कोणीकडे दिसते त्या? होय. बरं, खासदार कोण आहे माहित आहे? आपलं बरं, ती जाऊ द्या. मला एक गोष्ट सांगा, ती शरद पवार आणि अजित पवार वेगळं झाली तर माहित आहे का? माहित आहे. ते अजित पवारने केलं ती बरोबर आहे का चुकीचं आहे? अजित पवार काय त्यांचं आपलं सांग. त्यांचं होय होय. काय ते अजित पवारने केलं ती बरोबर आहे का चुकीचं? चुकीचं केलंय. का? शरद पवार पाहिजे. शरद पवार पाहिजे. ते शरद पवारला वय झाले म्हणते की आता घरी. वय झालं असतं त्याच्यामुळे तर झालाय मोठा ना ते कोण? अजित पवार. ते अजित दादा म्हणतात माया जीवर मोठा हो, झालोय. शरद पवार म्हणून तर आले महाराष्ट्रात नाव झाले ते. शरद पवार. बरं, आता तुमच्या इकडं माढा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकरांना तिकीट दिले परत एकदा भाजपनं. काय ते निवडून येते का काय? नाही येत ना. मोहिते पाटलाला दिले तरी येणार निवडून. मोहिते पाटलाला दिलं नाही पण अपक्ष राहिले तर सुद्धा येणार. अपक्ष राहिले तर येतील. होय. आणि निंबाळकरांनी काही काम केलं नाही तिकडे? नाही काम नाही. बरं, काय कमळ बरं वाटतंय का तुतारीच बरं वाटतं? तुतारी. आणि घड्याळ? घड्याळ नाही. घड्याळ हा, नाही. पवार साहेबांची हा. बरं वाटत होतं. होय हो. काय कसं चाललंय राजकारण? कसं म्हणजे बरं चाललंय का वाईट चाललंय? चांगलं चाललंय? सगळं राजकारण बट्याबोळ झालाय ना. बट्याबळ झालाय अलीकडे. काय झालं बट्याबळ व्हायला? अहो खोडाला सोडून तुम्ही फांद्या मान द्यायला लागला म्हणले. अहो खोड म्हणजे कोण? शरद पवार आणि फांद्या? अजित पवार ही किरकोळ खालची आहे. किरकोळ. मग उपमुख्यमंत्री येत ती. असून काय करायचं? हा, असून काय करायचंय? पण काय करायचं ह्यावेळेस आता निवडणूक? त्यांचं हे असलं घोटाळा मिटवण्यासाठी ते जाणार इकडे तिकडे उड्या आणणार. मागच्याने काय करायचं? कोणाच घोटाळा आहे? अजित पवारचं. हा, मिटवायला तिकडे गेले होय. मग कशासाठी गेले ते काय? तुम्हाला कोण सांगितले? काय आता जनतेला सगळं माहित नाही. जनता हुशार झाली का नाही? मग आता तुम्ही काय करणार येणार निवडणुकीत? कमळ परत फुलवणार का काय दुसरं काय करणार? रणजित निंबाळकर कधी येऊन धंदावली इकडे आला नाही रणजित निंबाळकर. हा, मोहिते पाटलाला तर तिकीट दिलं नाही यावेळेस, परत निंबाळकरला दिले. दुसरं कोण असेल त्याला द्यायचं? दुसरं कोण असेल त्याला देणार. हम्म. बरं, पण तुम्ही नाराज आहे कमळावर? होय. कमळावर नाराज आहे? हा. होय हो. हो कमळ नाराज आहे आम्ही. तुतारी वाजली पाहिजे यंदा आणि मोहिती पाटलाही वाजली पाहिजे. मोहिते पाटलांनी घेतील उमेदवारी घ्यावी अशी आमची इच्छा आहे सगळ्यांची. घेतील का नाही घेतला अपक्ष. अपक्ष? हा, पण मोहिते पाटील पाहिजे माड्यात. मोहिते पाटील त्याशिवाय पाहिजे. कसा विकास होता विजयदादा या काळात हम्म. जेव्हा पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याचं होतं, कसा विकास होता मोहिते पाटलांचा तसा विकास नाही आता. कमळावर का नाराज आहे एवढं? काय कमरान काय केले? खासदार निंबाळकर साहेब दिसलं गावात एकदा, निधी रुपये आला नाही. विजयदादानं जेव्हा खासदार होतं तेव्हा किती गावं, प्रत्येक गावाला स्टँडचं नियोजन केलं, हाय स्मार्टचं देवळ दिलं. या बाळवणी गटात एक देव आलाय पंढरपूर तालुक्यात, कुठं खासदारचं नाव आहे का? हा, तसं दादा गावून गावून खडा फिरत होते मोठे दादा. अहो, एवढी मोदी लाट असताना विजयदादा निवडून आले. तरी पण विजय दादाला गेल्या वेळेस टाळलं की निंबाळकरच दिले भाजप. दिलं बघितलं नाही, आता नाही ना. पण ह्यावेळेस मोहिते पाटील. बरं, मला एक दुसरं एक सांगा. समजा हा. भाजपनी अलीकडे मोहिते पाटला समजूत काढली, हा बरं हा. का, आणि तिकीट शेवटी निंबाळकरला दिलेच. हा मोहिते पाटला निंबाळकरचा प्रचार करा म्हणून सांगितलं, हा. तरी मोहिते पाटील निंबाळकरच्या स्टेजवर गेले समजा, हा. तर तुम्ही लोक काय करणार? ना आम्ही असं होऊ देणार नाही. आम्ही मोहिते पाटलांकडे जाऊन सांगणार आहे यंदा माघार घ्यायची नाही, काय बी होत माघार हे घेई नाही माघार. आम्ही त्यांना सांगणार आहे स्पष्ट, लढायचं यंदा काय बी होऊ द्या. ताकद दाखवून देऊ एकदा. जिल्ह्याची मोहिते पाटलाचं होतं ती दाखवून द्यावं लागतं. कमळाबाई निंबाळकर काय आले नाही देणार. हा, कमळाबाई नगन काय हा, नगन, काय नाही. फक्त मोहिते पाटील पाहिजे. होय होय हो, काय कमळाबाई नगन म्हणायला लागले तुम्ही? आता काय बरं, कमळाबाई म्हणजे कोण माहित आहे का? माहित आहे की कोण? भाजप. भाजप कमळाबाई म्हणायला लागला त्याला. हा, कसं असं? अहो काय झालंय ती पळापळीच आहे राज्य त्यांचं.
पळवी जाय म्हणजे सगळं म्हणजे निवडून आलेले पळवून काय केलं सांगा की. सदाभाऊनं आमचं पैसे कडकनाथ मध्ये आणलं. काय झालं तिकडे सदाभाऊ खोत लढवलंय तुमच्याकडे निवडून एकदा हा माणूस आबतोय पण काय मिळत असणार. कोणाला? सदाभाऊला का हो मत दिली तुम्ही काय 2014 ला. देऊन चूक झाली ना, सदाभाऊला मत देऊन चूक झाली. चूक झाली 100%. कसं काय तो आपल्यानं पैसे गोळा केलं, बंगलं बांधलं आणि पुण्या काय आला इकडे आलाच नाही, सदाभाऊ आला नाही परत. आलाच नाही इकडे. कडकनाथचा काय विषय आहे? त्याला 10 लाखाला मातीत गाठलंय. सदाभाऊचं खात्यात मंत्री होते त्यावेळेस. हा बरं आता कोण आहे खासदार माहित आहे इकडलं? माहित आहे ती निंबाळकर आहे, कोण आहे माहिती. मग त्यालाच तिकीट दिले भाजपनं परत आता त्यानं इकडे येऊन सोडून येऊन. जर निंबाळकर प्रचार आले तर काय करणार तुम्ही? काय करायचंय, मत द्यायचं नाही, काय करायचं मत दुसरं द्यायचं काय? नाही. मग कोणाला द्यायचं? मग दुसरं कोण आहे तेव्हा? तुतारी. तुतारी. तुतारी म्हणते होय हो, ती लोक तुतारीच मान लागली तुमच्या गावातली सगळी. काय ती भाजप एकदा मत घेऊन गेलं परत आलंच नाही. आलं नाही. निंबाळकर तुम्हीच मत दिली ती आता निंबाळकर. दिले ते आम्ही आता घोडा लावून घेतला एक बळ. बळ लावून मग घेतलं. आता काय करायचं, दहा चालून घोडा उडून घेतले काम झालं काय. निंबाळकरचं काम चांगलं आहे म्हणते ती काय सगळी. नाही काय नाही, निंबाळकर येत नसतं हं. आणि निंबाळकरनं काम केलं नाही, फक्त मतं घेऊन गेला. बरं. त्याच्यावर त्यानं गावाला भेट सुद्धा दिली नाही बरं. आणि नाव सुद्धा घेतलं नाही इकडं. वर मग हे आता ह्यावेळेस कसं पवार साहेबांकडे जाणार आहे का काय आमचा दुसरं? हाही पवार साहेब जण पण मोहिते पाटलांनी काय लढवायला पाहिजे का नाही? नाही नाही, मोहिते पाटील ती भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये गेले हो. ती. बरं. तुम्ही शेतकरी आहे का? हा शेतकरी. शेतकरी किती एकर आहे? काय जमीन नाही, मी काम करून खातो. काम करून खाताय. मग ती मोदीच पण येत नसतील तुम्हाला 2000. कुठलं यायला राव, कसं मग अवघड आहे मग मोदी. काय काम करून खायचं काय करायचं. काम करून खायचं. हं. पण कसं चाललंय दिवस बरं चाललंय तर काय? हाय बरंच म्हणायचं काय. बरंच म्हणायचं. मग म्हणायचं नसतं बरं मग आता काय नसलं तरी होय, नुसतं बरं म्हणायचं चाललंय. ही आहे की दादा सरपंच आहे इकडे. सरपंच म्हणल्यावर सरपंच काय किती वयात झालाय सरपंच? 21 आहे. नाही ना, माझं नाही, घरचे आहेत सरपंच. बरं बरं ठीक आहे. हम्म. काय तू काय करतो? काय नाही, शेती. शेती करतोय. हम्म. काय तुला कसं वाटतं ही सगळं बघतोय काय नाही, तू? इथं फक्त- तरुण म्हणून काय अपेक्षा आहेत का तुझ्या सरकारकडून? सगळं विजय दादाच काय असेल ते. विजयदादा अपेक्षा आहेत त्या. विषय दादाकडे. निंबाळकर नाही निंबाळकर नाही. नाही पण तू जेव्हा टीव्ही बघतो, जेव्हा ही बघतो, तेव्हा शेती करतोय म्हणतोय, दुधाला दर नाही. नाही भाजपनं काय ठेवलंच नाही तर कसं काय भाव आहे. भाजप काय ठेवलं नाही. बरं. शेतकरी लूट केली सगळे. मग यावेळेस भाजप येईल का माड्यातनं? नाही नाही ना, नाही. भाजप येत नाही म्हणते ती माड्यातनं. तर बघू अजून इकडे काय नागरिक आहेत त्यांच्याशी बोलू. हे तर दुधाची किटलीच आहे, मग काय विषय नाही. ह्यांना माहित असेल दुधाचं तर सांगा तुमच्या. तर इकडे काय लोक आहेत त्यांच्याशी बोलूया. काका नमस्कार, काय नाव तुमचं? वटारे सुकुमार वटारे. काय शेती शेती किती आहे? थोडी आहे शेती 1.25 एकर. 6 एकर. हा, बरं चाललंय शेतीचं कशाचं बरं चालतंय? का हो? त्याला दर आहे का आहे का काय आहे? मालाला दर नाही, दुधाला दर नाही, आणि कशाचं बरं? ते मोदी 2000 रुपये द्यायला लागले की आता. होय द्यायला लागली ती की. त्यानं काय होतंय 2000? 2000 काय व्हायचं आहे? एखादं आमुन्याच पोत तरी येतंय का नाही तेवढ्यात? काय येतंय? पेंडीच दर वाढतात आणि दुधाचा दर कमी होतात. ते नटते ती का आम्ही लोकांना 2000 रुपये दिलं म्हणते. कशाचं नटून काय उपयोग आहे? बरं ती खासदार कोण आहे माहित आहे? नाही माहीत. गेल्या वेळेस मत दिली ती तुम्ही, मतं दिली की काय तर बरं करतेल म्हणून. केलं नाही मग. कशाचं बरं केलं? बरं कमळ बरं वाटतंय, घड्याळ बरं वाटतंय का तुतारी? हा, कमळ, घड्याळ, आता तुतारी. ज्या त्या वक्ताला बघायचं, आता काय बघायचं आहे? लय हुशार जैनवाडीकर आहे ना. काय कसं चाललंय? सध्या काय म्हणजे वातावरण कसं आहे, हम्म. शेतीत म्हणजे शेतीला एकतर हमीभाव नाहीत बरोबर आणि यंदा दुष्काळ आहे. बरोबर आणि या दुष्काळी परिस्थितीत बी काही म्हणजे शेतकऱ्यांना काय अनुदान वगैरे मिळालंच नाही, बरोबर. दुष्काळ निधी वगैरे. बरोबर. त्यामुळं शेतकऱ्यांची परिस्थिती नाजूकच आहे ना. म्हणजे शेतकऱ्याची जर परिस्थिती सुधारायची असेल तर तुमच्याकडे पर्याय आहे. भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, शिवसेना आहे. कुठला पर्याय बरा वाटतोय? पर्याय आता शेवटी कसं आहे, ह्याच्यापूर्वी बी काँग्रेसचं सरकार होतंच ना. बरोबर म्हणजे बरोबर. कसं होतंय, कुठलंही सरकार आलं हम्म. तरी शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. शेतीचं भांडवल केलं जातं असं वाटतं का? होय, भांडवल केलं जात आहे, खरं आहे. त्यातल्या त्यात तुम्ही काँग्रेसचा काळ अनुभवलाय, आता भाजपचा काळ अनुभवलाय. ह्या दोन्हीपैकी कुठलं सरकार शेतकऱ्यांबद्दल थोडंफार तर संवेदनशील आहे असं वाटतंय? नाही एवढं आता जे मोदी सरकारमध्ये महागाई वाढली ना, हा, हा. एवढी पूर्वी नव्हती ना. बरं. म्हणजे कमी होतं काँग्रेसच्या काळात. बरं. म्हणजे मोदीची 2014 भाषण ऐकत होता, 19ला ऐकत होता. होय. त्यातली जी काय आश्वासन दिली ती पूर्ण झाली असं वाटतं? नाही पूर्ण झाले नाहीत. म्हणजे मग आता 2024ला काय करणार?
24ला आता ती कसं आहे, आता आम्ही कसं बोलणार म्हणजे आता कुणाला मतदान द्यायचं हे आम्ही नाही आता कोणाला देणार असं नाही पण हं. भाजप काय परवडलं देशाला आता निवडून दिलं सगळ्यांचाच विचार येत आहे म्हणजे भाजपला म्हणजे कसं आहे लोकांचा विरोधच आहे म्हणजे भाजपला विरोध आहे. विरोधच आहे. भाजपला विरोध आहे. तुमचा इथला खासदार निंबाळकर आलते का गावात काम आज केलं 5 वर्षात एकदाही गाव भेट नाही. का? गाव भेट नाही. नाही नाही नाही. विजयसिंह मोहिते पाटलाच्या घरात उमेदवारी मागितली होती धैर्यशील दादा त्यांना उमेदवारी दिली नाही तर त्यांना उमेदवारी दिली असती तर काय फरक पडला असता का? भाजप बसला असतं का इथं? होय बसला असते की बसला असतं. बसला असते. आता बसणार नाही असं वाटतंय. म्हणजे आता काय सांगू शकत नाही सांगू आपण. शकत नाही. होय नमस्कार. कसं जमत नसतंय तवा. बरं जाऊ दे आपण दुसऱ्या गप्पा मारू. नाव सांगा. तुकाराम चोरमले गाव हीच नाव. हेच गाव शेती किती किती एकर आहे? 3 एकर आहे. ऊस ऊस आहे ती बी अजून गेलं नाही. अजून गेलं नाही. ह्या पांढरंगला काडी लावायची आहे. नेलं नाही त्यानं. कस काय नाही कोणाच ठेव आहे काय करायचं सांगा. पांढरं तर इकडे इटला इकडे अहो चंद्रभागा काय आहे. कुकू लावल्याने झालं ते चांगला आहे म्हणून बसलो हं. आणि त्यानं नेलाच नाही. आता पडला बंद. आता काय काड्या झाल्या असतील ऊसा आपण आता काय बघा की आता फुलं बिलं आली का नाही ती ऊसाला अजून? मग झेंडा किती नो वेळला आहे? आता पाक नामचा बोसायची पांडुरंगची माणसं लय कट्टर आज पाक वाळून गेलं तर पांडुरंगच घालणार आहे ना? पांढरंगच म्हणते ते आम्हाला बी कळलंय आता. हा? आम्हाला बी कळलंय आता पुढल्या वर्षी त्याला ताड देत नाही. मग आता कुठं इटल राहणार का चंद्रभागा? कुठं देव बोध देईल तर घालायचं पांढरंग सोडून. बरं ही कसं चालेल राजकारणाचं बघता का नाही? आला राजकारणाचा माणूस मी नाही मला काय बरं कळत शरद नाही. पवार माहिती होय होय ती होय 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 माहित आहे शरद पवार. हा. अजित पवार माहिती होय. अजित पवार शरद पवार पासून लांब गेलेलं माहिती का नाही? मी रान आज उगच माझ्या टॉप ओढलं म्हणून बघायला आलो. तो काय? पडल्यावर बघा आला होय गावात कधी नाही. तर ठीक आहे. तर अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण या निमित्तानं बोलण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. काय नाव? दादा गोपने. दादा गुप्ते. तर ही आज निवडणूक जाहीर झाली आहे. ही जी काय सध्या राजकारण चाललंय राज्यात देशात ती बघताय तुम्ही तटस्थपणे तर काय तुमची भावना आहे ह्या सगळ्या राजकारणाकडे बघून आता? आम्हाला आता चालवलं तसं मोहिते पाटीलच बरं वाटतं. निंबाळकरांचं कार्य काय बरोबर नाही वाटत. म्हणजे नाहीच काय आलंच नाही तर निंबाळकर आलेच नाहीत. निंबाळकर बी आलं नाही तर कार्य बी काय नाही त्यांचं. त्यांचा निधी तर आलाय का नाही? काय नाही काय दिकन नाही 1 रुपया नाही आला. नाही. पण काय तरी करणार? सुद्धा निधी आला नाही. निंबाळकर पोचले नाहीत. मोहिते पाटलांनी उमेदवारी मागितली तरी सुद्धा निंबाळकरांनाच परत उमेदवारी दिली भाजपनं. गेली तीच चूक झाली. आम्ही म्हणतोय त्यासाठीच मोहिते पाटील पाहिजे. मोहिते पाटील उमेदवारी पाहिजे. मोहिते पाटलाला पाहिजे. हम्म. बरं मग आता मोहिते पाटलाला उमेदवारी दिली नाही तर मोहिते पाटलांनी काय करायला पाहिजे? थांबायला पाहिजे का लढवायला पाहिजे निवडणूक? पण आता काय होईल सांगता येत नाही कारण मोदी पडल्या कोण दुसरा निर्णय घेऊ शकतात. पवार साहेबांकडे जाऊ शकतात ना. काय करायला पाहिजे? अपक्ष राहायला पाहिजे का जायला पाहिजे पवारांकडे? काय सांगता येत नाही म्हणजे जर अपक्ष राहून नस मिळा कुठल्या तर पक्षात गेलं तर जरा पक्ष आणि स्वतःचं काय मिळून लेवल लागू शकते म्हणजे बरं. निवडून येत दृष्टीने. बरं. मग मोहिते पाटील स्ट्रॉंग आहे. कारण आमच्या मोहिते कसं आहे, पाटील स्ट्रॉंग. हां. माडा करमाळा ही बऱ्यापैकी त्यांचंच आहे. संजय मामा त्यांचाच माणूस असताना पहिल्यापासून आहे. बरं. आमचा पंढरपूर वगैरे हे सगळी त्याच्यामध्ये जाणार आहे ना. हां, हां, हां. साहेब ही लॅम्प ही मोहिते पाटलांनी दिलेत आम्हाला. तेव्हा ती लॅम्प ही लॅम्प बरं, बरं. मोहिते पाटलांनी खासदार असताना मोहिते दिलेत. पाटलांनी हां, दिले. विजयदादा- निंबाळकरांनी काय दिलं काय नाही. नाही काय नाही. बरं विजयदादा असताना सध्या दिलेलं जर राज्यातली ही सगळी परिस्थिती बिघडली असं म्हणताय हां. ती जर नीट करायची असेल तर तुमच्या पुढे पर्याय येतं. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, भाजप आहे, शिवसेना आहे, मनसे आहे, यातला कुठला पर्याय बरं वाटतो? आहे आता हे तर काय आम्हाला आता काय ते राजकारणात म्हणजे आम्ही स्थानिक बघायला म्हणलं तर मोहिते पाटील आम्हाला बरं वाटतं बघा. स्थानिकला फक्त त्यामुळं मोहिते पाटील हां. बरे वाटतं तुम्हाला? सरकारमध्ये कुठल्या भरोसा राहिला नाही हो. कुठल्याच पार्टी भरोसा नाही. कुठं चालली ती काय नाही. आपलं म्हणजे आपण म्हणतोय शिवसेना आपल्या आहे मताला किंमत राहिली का? काय नाही. आज आपण 5 वर्षात एकदा शरद मत पवारवर करायचं. गेलो. शरद पवार भाजपमध्ये गेले. आपल्या मात्र किंमतच नाही ना. ही मात्र लय बरोबर आहे तुमचं. होय मताला किंमतच नाही. हा होय हो. बोला मताला किंमत आहे का? कोणा किंमत नाही. कोण कोणीकडे पण चाललं काय करायचं? कोण कोणीकडे पण चाललंय. बरं काय कधीपासून आहे व्यवसाय? माझा आमच्या आजोबापासून वडापाव धंदा आहे. आजोबापासून वडापाव धंदा आहे. पलीकडे किराणा दुकान आहे. बरं तिकडे वडील बसले तर मी इथे बसलो. कसं काय वेळेस निंबाळकरांना तिकीट दिली परत काय उपयोग काय उपयोग होत नाही. तर भाजपचा सर्वे असतो ती उमेदवार जी निवडून येतो त्यांनाच उमेदवार देतो. तेवढं आहे की गेल्या वेळेस मोहिते पाटलामुळे निवडून आले निंबाळकर. मोहिते पाटील मग मोहिते पाटलाला द्याय पाहिजे झालं भाजपनं. बरं आता त्यांचं वरच्या पक्षात काय निर्णय झाला? काय करायला पाहिजे? मोहिते पाटलाला अजून सुद्धा भाजपनं निंबाळकर कॅन्सल करून मोहिते पाटलाला द्यायला पाहिजे. मोहिते पाटलाला द्यायला पाहिजे. 100% लाखाने येणार. मग गेल्या वेळेस 1 लाखानं लीड दिलं होतं मोहिते पाटलांनी
तर ह्या जैनवाडीमधल्या काही प्रतिक्रिया आहेत आणि या बाजूला अजून बरीचशी लोक आहेत, त्यांना या निमित्तानं आपण बोलणार आहे. बैठक जोरात बसली. होय असं असतंय तेव्हा. कसं चाललंय राजकारण? काय नाही, सगळी घोटाळा मिटवायला चालली ती. घोटाळा मिटवा चालले. हा, त्यांनी घोटाळा केलेला सगळे. बर. आणि आता इलेक्शनच्या पुढे एक डिझेल 2 रुपयाने कमी केलंय. आणि ती डिझेल आता काय इलेक्शन होऊ द्या बघा 20 रुपयाने वाढवते ती. 2 कमी करते 20 न वाढवते ती. हं. त्यामुळं भाजप सरकार आम्हाला नकोच आहे. नकोय. नकोय आम्हाला तुतारी हवी. भाजप सरकार तुम्ही नको म्हणताय, पण ती 400 वरचा आकडा सांगते ती यावेळी. नाही नाही, काय येत नाही हो, त्यांनी काय बी सांगू द्या की. ती आज एक्झिट पोल बघितलं का नाही तर अहो ती एक्झिट पोल मोबाईल वरची त्यांचीच माणसं आहेत तयार 40 करणारी. 41 अहो त्यांचीच माणसं आहे ती तयार करणारी ती. त्यांचीच माणसं आहेत. हा, त्यांचीच माणसं आहे ती. काय नाही, आपले सर्वसामान्य जनता तुतारीच हातात घेणार आहे, तुतारीच वाजवणार आहे. तुतारी वाजली का ही सगळी भाजपवाली गार होणार आहे ती. तुतारी जर कुठं धड राहिले तेव्हा आता काय नाही माणसं शरद शरद पवाराच्या पवार मागे. वय झालं म्हणते ती 85 अहो वर असू द्या, झालं. शरद पवार म्हणते ते जयंत पाटील साहेबाला म्हणलं नाही का, मी काय ती म्हातार press झालो काय, conference हा मी काय म्हातार झालो का. हं. तस ती म्हातार नाहीतच ना आम्ही. तुमच्यासारखी पोरं आहेत आमच्यासारखी यासोबत. नवनवीन जनता, सगळी नवीन पिढी शरद पवारांच्या पाठीमागे कमळावर जाणार. का वैतागला एवढं? काय नाही, कमळानं काय चांगलं केलं नाही. गॅस फी सगळं महागाई केली 2000 भरपूर. रुपये द्यायला लागली शेतकऱ्याला ती. हो 2000 देते आणि इकडे टॅक्स जीएसटी जास्त जीएसटी भरपूर घेते. 20,000 घेतली. अहो औषधाच्या ह्याच्यावर सुद्धा जीएसटी आहे. 3000चं औषध झालं का 500 रुपये जीएसटी जाते. शेतकऱ्याला हा, GST. जीएसटी शेतकऱ्याला जीएसटी जाते. म्हणून वैतागलाय. होय शेजनीच बोलू की काय रे. बरं नाव सांगा जाऊ. प्रकाश पवार. जय सद्गुरू. जय सद्गुरू. कसं काय ओळखलं? बरं काय मग हे भाजपचं कसं आहे? काय नाही, भाजपचं सगळं घोटाळा मिटवायचं चाललंय. हं. काय नाही भाजपचं. आमच्यात तर भाजपला कुणीच मतदान करू शकत नाही. किती मतदान आहे गावात? साधारण 3,000 3,000 किती भाजपला जाईल? काय सुद्धा जाणार नाही. काय जाणार नाही जाणार नाही, 100% जाणार नाही. एवढा कॉन्फिडन्स? होय 100% जाणार नाही. काय भाजपवर एवढं वैतागलाय तुम्ही गावात? बीजेपीचं धोरण अजिबात आम्हाला पास नाही. बर. पहिल्यापासून आजपर्यंत गेल्या वर्षी ह्या टायमिंगला 40 रुपये दुधाचा रेट होता, बरोबर पण आज तो 25 रुपये रेट बसतोय. बरोबर. मग त्याच्यामुळं आम्ही नवतरुणांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे ह्या वेळेस तुतारी वाजवायची. शरद पवार जिंदाबाद. पण त्यांचा अजून उमेदवारच नाही ठरला. उमेदवार कोणी असू द्या, शरद पवार साहेबांनी दगड ठेवू द्या, दगडावर आमचं इलेक्शन आमचं होणार काय सांगताय? 100%. आणि आज आमचं हा नाही म्हणणं, नवतरुण सगळे रागावलेत. बीजेपीचं दुधाचं असू द्या, गॅसचं असू द्या, सगळे महागाई याच्यावरच सगळा फोकस आहे. बर. आणि भाजप सरकारने ज्यांनी घोटाळे केलेत त्यांचं मिटवण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. बर. ह्याच्यावर आजच्या ह्याच्यात रेटचं कोणत्याही दृष्टीनं एक कुठलं काम महत्वाचं होत नाही. बर. आणि आजच 4 कामं चाललेत ती आता इलेक्शन बघून तेवढं चाललेत. आता प्रत्येक मतदारसंघात कोट्यावधी नाही कोटीचा निधी पण आजच्या ह्या महिन्यात 2 महिन्यातला आलेला आहे. याच्यापूर्वी आम्ही कोण खासदार बघितला नाही, कोण आणि आमदार बघितला नाही इकडं. तुमच्या गावात खासदारचा निधी झाला नाही म्हणून? नाही काही नाही, 1 रुपया नाही. आणि खासदारला आम्ही बघितलंच नाही. बघितलं नाही. नाही मोबाईलवर. होय बघितला खासदार? खासदार बैलच नाही. मोहिते पाटलाला बघत होता का? आज होत होता विजय मोहिते पाटील वर्षात एकदा भेट असायची, गाव भेट. वर्षात एकदा असा हा. 5 वर्षात 5 वेळा येऊन 5 वेळा येऊन जात होते विजय दादा. एवढं मोहिते पाटलात चांगलं काम असून मोहिते पाटलाला तिकीटच दिलं नाही वेळेस. काय हे भाजपचं राजकारण आहे, दुसरं काय दुसरं ह्यात काय भाजप नाही. काय म्हणते ती हा. की निंबाळकरच निवडून येऊ शकतो यावेळेस. नाही विजय दादा असले तर 100% येणार, त्यात काय वाद नाही. तर दुसरी गोष्ट अशी आहे, समजा भाजपनं मोहिते पाटला समजूत काढली, हम्म. तुम्ही जावा म्हणले निंबाळकरांच्या स्टेजवर, तुम्हाला काहीतरी नंतर मंत्रिपद वगैरे देतो. मोहिते पाटील गेली निंबाळकरांच्या स्टेजवर, तर तुम्ही लोक काय करणार? नाही म्हणल्यासारखं दगड त्यांनी आम्ही उभा शरद केला. पवारला साहेबांनी सोडतच जो नाही. शब्द सांगेल त्याच्यावर आमचं मतदान होईल. पवार साहेबच सांगतील तोच आमचा अंतिम निर्णय. पवार साहेब सांगतील ती. होय बोला काय बोला की. काय चाललंय काय हे सगळं असलं माळा मतदारसंघात तुमच्या? काय शेतकऱ्याचं भाजप काय विरोधी भाजप सगळे. विरोधी सगळी शेतकरी विरोधी धोरण आहे ती. निर्यात बंदी, कांद्याला दर नाही, दुधाला दर नाही, कशाला दर आहे तुम्ही काय इथं? करता? मी शेतीच करतोय. बरं. हा 2,000 रुपये द्यायला लागली ती. 2000 भेक नको ना आम्हाला ह्याला हे द्या ना. कट करते. साहेब, 2000 देते, 18. पुत्रावर म्हणल्यासारखं काम झाले आता. हे भाजपला हा
काय आमच्या म्हणायचं पिकाला बाजारभाव देऊ द्या त्यांनी, आम्हाला 2,000ची गरज नाही. हा, आमच्या पिकाला कुठल्याच पिकाला दर नाही. आता शेतकरी आम्ही सगळे तरुण वर्ग पहिलं आमच्या गावामध्ये डाळिंब पिकत होतं चांगलं. मग डाळिंब काय कारणास्तव मध्ये पाऊस भरपूर झाल्यानंतर डाळिंबाची शेती सगळी रोगाने उद्ध्वस्त झाली. मग आम्ही तरुण पिढी सगळी दुधाकडे वळलो. मग दुधाला दर जोपर्यंत उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते तोपर्यंत दुधाला दर चांगले होते, धोरणं चांगली होती, आर्थिक धोरणं चांगली होती. परंतु आता सध्या ही सगळं बीजेपी सरकारनं सगळ्यात महत्वाचं देवेंद्र फडणवीस हा माणूस राजकारणात आल्यापासून सगळ्या महाराष्ट्राची राखरांगोळी झाली. ह्याने कुठलं उजनी पाण्याचा प्रश्न असू दे, आता 12 दिवसाची पाळी काढतो म्हणली होती, हा ती कॅन्सल केली. ह्यांना फक्त व्यापारी वर्ग जगवायचा, शेतकरी देशोजडी लागलाय. कुठलं ह्यांच्या फक्त शहरातली ग्रामीण भागाकडे थोडंही बीजेपी सरकारचं लक्ष नाही. सध्या फक्त काय केलं ह्यांनी, जे ग्रामीण नाळच ह्यांची कोणाची नाही. गोपीनाथ मुंडे होते, त्याच्यानंतर ते होते, ते लोक सगळी तोडून टाकली. आणि आता सुद्धा बघा मोठे मोठे त्यांना जी क्रॉस करणारी होती ती सगळी लोकसभेला दिली. हा, आता म्हणजे आपल्याला परत पंकजा मुंडे असू द्या किंवा मुनगंटीवार असू द्या किंवा हे असेल ते सगळे लोकसभेला पाठवले. दुसरा एक प्रश्न असा आहे, 2014ला भाजपला संधी दिली, 2019ला दिली, 2024ला भाजप एवढ्या कॉन्फिडन्स मध्ये आहे की 400 पार म्हणते. बरं ऐका, त्याचंही बोलतो की मी. आता ह्यांनी जे एक्झिट पोल काढलाय, एक्झिट पोल मध्ये आता तुमचा एबी न्यूज आहे, हा, एबी न्यूजचा तुमच्या जे काय कमेंट येते त्याच्या खाली कमेंट बघताय, 90% कमेंट ह्या भाजप विरोधी आहेत. नाही, तुमचा चॅनल नाही, एबीपी माझा असू द्या कुठलाही असू द्या, सगळ्यांच्या कमेंट बघा 90% भाजप विरोधी आहेत. तरी सुद्धा तुम्ही कुठल्या बेसवर सांगताय तुम्ही की 400 पार? हा, कुठल्याही मग इंग्लिश चॅनल घ्या, हिंदी चॅनल घ्या, नाहीतर मराठी घ्या, फक्त आपलं महाराष्ट्र पुरतं नाही बोलत. हा, प्रत्येक ठिकाणी बघा, प्रत्येक ठिकाणी हेच चाललंय ह्यांचं. फक्त दडपशाही, सगळं न्यूज मीडिया खरेदी केलेली आहे, सगळं काही खरं राहिलेलं नाही. हा, मात्र खरं तुम्ही बोलताय ते नाही आहे ग्रामीण भागात सगळे हे वातावरण नाही, आहे. वातावरण होय. 100%. ग्रामीण भागात सगळं असं वातावरण आहे. सगळं असंच वातावरण आहे सध्या. कसं करायचं? मोहिते पाटलांना वेळेस उमेदवारी नाकारली असू दे की नाकारू दे त्यांनी, पण ह्या बाळीने त्यांनी तुतारी हातात घ्यावी. मोहिते पाटलांना हा, पूर्ण जनतेचं मनात आहे, तुतारी त्यांनी हातात घ्यावी, 100% निवडून येणार. मोहिते पाटलांनी तुतारीच का बरं घ्यायला पाहिजे? बरोबर आहे, त्यांनी कुठं राजीनामा दिला राष्ट्रवादीचा? अजून राजीनामाच दिलेला नाही. राष्ट्रवादी दे. विजयदादांनी दिला नाही हा, राजीनामा. विजयदादांनी दिलेलाच नाही अजून राजीनामा. बरं. हा, पवार साहेब गटातच आहेत ते अजून. फक्त आता जाहीरच व्हायचं आहे परवा दिवशी. परवा दिवशी हो, 100% होणारच आहे जाहीर. जाहीर होईल. हा, तुम्ही जर आता गेला शिवरत्नवर तर काय सांगणार आहे? उठून सरळ सांगणार आहेत, तुम्ही जरी आता भाजपमध्ये राहिला तरी आम्ही भाजपचं काम करणार नाही, स्पष्ट. म्हणजे मोहिते पाटील जरी भाजपमध्ये राहील तर तुम्ही तरी पण नाही, काम करणार नाही? तरी पण कार्यकर्ते सगळे भाजपचं कोणीही काम करणार नाही. हा, महाविकास आघाडीचं सरकार असताना 3-5-8-5ला 34 रुपये दर होता दुधाला. आज काय आहे? काल 1 रुपया तरी केंद्र शासनानं 1 रुपया कमी केलाय दर. अजून कमी केला. हा, ऊसाला हमी भाव नाही, कुठल्याही पिकाला हमी भाव नाही, सगळं बिघडत चाललंय. आज तुम्ही देताय शेतकऱ्याला 6,000 रुपये आणि इलेक्ट्रॉनिक बॉन्डमध्ये हाणताय 6,000 कोटी. ते आता कालचं प्रकरण आलेलं. हा, आणि आज देवेंद्र फडणवीसनं काय स्टेटमेंट दिले? राहुल गांधींचं 2 नंबरचा पैसा याचा बंद झाला म्हणून त्यांनी हे काढले. बरोबर. आजच्या प्रेस म्हणजे चोरांच्या उलट्या बॉम्बा, दुसरं काय? चोऱ्या उलट्या बोंबा. हा, टाळा तुम्ही राहुल भाजपच्या विरोधी बा सगळी ईडी बिडी लागल काय तर माग. हा, काय ईडी बिडी लागल? ईडी मागायला लागला आमच्या म्हणजे हाय काय? भाजपचं काय खरं नाही ती काय भाजपचं काहीच खरं नाही. नाही तसं खरं नाही म्हणून 400 पार म्हणते ती. त्यांनी काय 8,000 पार म्हणतील, जागा किती द्या 400, त्यांनी काय बोलतील उद्या त्यांच्या म्हणण्यावर आहे, जनता ठरवते ती ठरवते ती. का व्हायचं लागलं एवढं भाजपवर? काय केलंय काय? किती मोदी की गॅरंटी रोज बघता का टीव्हीला? झाले वर्षाला 2 कोटी त्यांनी रोजगार दिलेत वाटतं, त्यात सगळे त्यामुळे बोलतात ना ते. तसं आहे. हा. वर्षाला 2 कोटी जॉब दिलेत ना मोदीनं. 15 लाखाचं काय झालं? 15 लाख आत्ताच खर्च होणार मी. होय, कुठं करजलं 15 लाख? अहो आता इतक्यातच खिशातून पडलं, खिशातून पडले. खिशातूनच पडलं. इतकं काढून घेतलं बसत कोणी? नाही, खिशात बसला तो आमच्या. इतकं भरपूर झालं. आणि महत्वाची गोष्ट त्यांनी पाणीपट्टी आकारणी जी आहे, पाणीपट्टी आकारणी पाठीमागच्या 2 वर्षात 1,000 रुपये यायची, 4 एकराच्या आसपास उजनीची. आज ती 5,000 आहे, मागच्या वर्षी होती आणि ह्या वर्षी 10,000वर गेली. आजची वस्तुस्थिती. मग ही जातंय कोणाच्या घरात? ते मग जातंय नेमकं कोणाच्या घरात वस्तुस्थिती? आणि दुधाचा दर तर तुम्ही बघताय, अक्षरशः वैरणीला महाग आहेत आमची गुरं. त्याचं खाद्य
पशुखाद्य घ्या किंवा तुम्ही वाळी तुम्ही वाला सगळे चारा. भाजपला नाव ठेवायला लागलाय पण गेल्या वेळेस भाजप- भाजपला मतदान केलंच की. भाजपला झालं चुकून नकळत आमच्याकडून, पण आता ती चूक सावरून घ्यायचा प्रयत्न करू ना आम्ही. चूक सुधारणार आहे यावेळेस सगळी. 100% चूक सुधारणार आहे. पण चूक झाली ही तर मान्य झाली करताय. पहिल्यांदा चुकी झालीच की आमच्याकडून. बर ज्यावेळेस उद्धव साहेब होतं त्यावेळेस दुधाला 40 रुपये रेट होता. बर आता 26 रुपये दर आहे. जवळजवळ आमचा महिन्याचा 40,000 रुपये तोटा आहे. महिन्याचा 40,000 रुपये तोटा आहे म्हणजे तू एका शेतकऱ्याला एका शेतकऱ्याचा. आम्ही तरुण आहे, आम्ही शाळा सोडून आता दूध व्यवसायात चांगलं राहायला लागलं म्हणून केलं, पण आता काही रुपये राहत नाही त्यात. रुपया राहत नाही. रुपये नाही तोट्यावरच चालू आहे आता. पदरचे पैसे घालतोय आता. पदरात पैसे घालताय. बरं मग हे जरी सगळं असलं तरी भाजप कसला कॉन्फिडन्स मध्ये कुठं ते आहे ते कॉन्फिडन्स मध्ये. आपण कुठं आहे? मतदान कुठं आहेत? लोक नाहीत. लोक नाहीत. बर तरी आता पळून चाललाय तुम्ही हा बेत ते काका आहेत घेत घेतलंय. कोण राहिले केंड आहे दूधवाली जाई सगळी दूधवाला आहे म्हणजे रोजगार देतो म्हणलं रोजगार दिला नाही मोदीनं म्हणून दूध व्यवसाय करायला लागला आणि दूध व्यवसाय परत अशा अवस्था झाली. जैनवाडी या गावामधून येत आहेत का चाललाय तिकडं इकडं आला होय आता. बरं काय कसं वाटतं हे सगळं सगळं काय आहे बिघडलेच की. तुमच्या तालुक्यात कसं चाललंय? तालुक्याचा एक नंबर आहे. हम्म. आम्हाला विठ्ठल रुपये अभिजित आबा मिळाले, त्यामुळे आम्हाला उसाला दराला काय नाही, जिल्ह्यात एक नंबर माणूस अभिजित पाटील किंग मेकर ठरलाय आज. त्यांच्यामुळे दर मिळाला त्यांच्यामुळं दर मिळालेला आहे आम्हाला आज. बरं. अभिजित आबा पाटील जर निवडून आले नसते कारखान्यावर तर 26 या पुढे कोणीही गेलेलं नसतं. हम्म. आबामुळं आज कॉम्पिटिशन लागले आणि चांगला उत्कृष्ट दर सगळ्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे. बरं. म्हणजे आम्हाला आबा ही विठ्ठल रूपी देवच आहे. मग आबानं आता कुठं निवडणूक लढवलं पाहिजे इकडे पंढरपूर का माडा आता ते काय आपण काय ठरवू शकत नाही. ठरवू शकत नाही. ठरवू शकत नाही. बरं, हा. चालतंय, ठीक. चालतं. पण काय पण काय नाही. तर या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या या सगळ्या मतदारसंघातून येत आहेत. अजून काही तरुण आपल्या सोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. हीच गाव जैनवाडी. जैनवाडीच. पण कसं बघताय ह्या राजकारणाकडे? राजकारण ढवळ आहे, हम्म. परंतु मोदीजींचं सरकार येणार. मोदी सरकार येणार. हा. ओके. आता ही सगळी आहेत या तुमच्या गावात हो, सगळी मोदी सगळी- विरोधात बोललीत राव. सगळी बोललेत आहेत, सगळं खरं आहे. बरं झालं तुम्ही परंतु भेटला काय- व्यक्त प्रतिक्रिया मला. काय मोदींबद्दल एवढा विश्वास का? विश्वास म्हणजे कसं आहे, आजपर्यंत म्हणजे जी काय ऑनलाईन सिस्टीम आहे बरोबर. किंवा आधार कार्ड पॅन कार्ड ही जी काय सगळं ऑनलाईन सिस्टीम झाली, हम्म. त्या योजनेतनं म्हणजे गरिबांपर्यंत स्कीम पोचली. बरं. त्याच्यामुळं पहिलं कसं रस्त्याची कामं हम्म. किंवा कॉन्ट्रॅक्ट ही असं हे म्हणजे ऑनलाईन सिस्टीम टेंडर ई टेंडरिंग वगैरे काय नव्हतं. हम्म. तर साध्यातल्या साध्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा ई टेंडरिंगनुसार काम मिळतं. आता विषय काय झालाय आणि- ही कॉन्ट्रॅक्टदार किंवा ही आहे ह्यांच्यासाठी मोदी चांगला आहे म्हणते ती पण ही जी सगळी पोरं आहेत या नाही, गावातली- शेतकऱ्याला दुधाला मी स्वतः डेअरी चेअरमन आहे. बरं. दुधाला सध्या रेट नाही हम्म. हे मला पण मान्य आहे. बरं. आणि सध्याची परिस्थिती दुधाची हं. परिस्थिती एकदम बाहेर पण कंडिशन बेकार आहे. बरं. म्हणजे माझा दूध अमूलला जातं. बरं. गुजरातला पण मी म्हणजे तिकडे फोन करून विचारलं, तिकडे पण रेट नाही. बरं. बरं. 24 रुपये 25 रुपये रेट सध्या 26 रुपये हम्म. चालू आहे. बरं. परंतु सध्याची कंडिशन सुधारायची ते काय नाही. सरकारची जबाबदारी नाही का सरकारनं पैसे सरकारने द्यायला पाहिजे 5 का रुपये अनुदान जाहीर केले, परंतु अजून कुठल्या शेतकऱ्याला मिळालं नाही. नाही? जाहीर करून होतंय का नुसतं सांगते दादा निधी मंजूर केलाय, परंतु अजून तर काय कोणाच्या खात्यावर जमा जमा नाही? नाही. बरं मग आता येणाऱ्या निवडणुकीत माड्यातनं काय होईल? येणार निवडणुकीत जरा उमेदवार चेंज व्हायला पाहिजे होतं, बरं. परंतु तसं काय दिसत नाही. तसं काय चेंज झालं नाही नाही. फटका बसेल का भाजपला मग? कसं आहे आमच्या गावात शहाजी बापूंनी वगैरे निधी दिला, बरं. परंतु खासदार निधी काही आला नाही. खासदार निधी आला नाही आला नाही अजिबात. मग कसं मोदीकडे बघून मतदान करायचं? हा मोदीकडे बघून मतदान हो. करायचं मग इथं दगड जरी उभा केला तर होय. बरं, ठीक आहे. तर या ज्या काही सगळ्या प्रतिक्रिया आहेत त्या जैनवाडी या गावामधून येत आहेत आणि आपण इथल्या लोकांचा जो काही कौल आहे तो या निमित्तानं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आज निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आता प्रचाराची जी काही रणधुमाळी आहे ती सुरू होणार आहे. वेगवेगळ्या सभा होतील, मोठमोठ्या सभा होतील. महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या सुद्धा सभा होणार आहेत. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे म्हणून शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे हे सुद्धा मोठमोठ्या सभा घेणार आहेत. आणि एकंदरीतच ग्रामीण भागातलं जे काही वातावरण आहे ते ढळून निघाले. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नाकडे या सगळ्या 10 वर्षाच्या काळात BJP सरकारनं दुर्लक्ष केले. अशा पद्धतीच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या प्रामुख्याने येत आहेत
आणि या सगळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेलं प्रामुख्याने गलिच्छ राजकारण आहे. त्या राजकारणाचा राग जो आहे तो लोकांच्या मध्ये आहे आणि हा जो राग आहे तो येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान पेटीमधून दिसेल अशा पद्धतीची आशा जी आहे ती लोकांनी व्यक्त केलेली आहे. गोपाळ माळेसोबत मी गणेश गायकवाड, मराठी न्यूज, जैनवाडी, पंढरपूर.